दादा विशालराव खासदार आहेत, मी आमदार आहे, आम्ही दोघेही तरुण आहोत आणि लहान मुलासारखे आहोत. तुम्ही पालक आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला, विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा. आता हे मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील, वेगळं थांबू नका. विशालरावनं जे म्हणायचं होतं, दादा आमच्या पाठीचे आहेत, ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारी आहेत, आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहेत, ते निश्चितपणे सांभाळतील. पण विकास नदी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा. वडील आपल्याला विनंती करतो, तुम्ही कधी दुजाभाव केला नाही, हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही करणार पण नाही. कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्या तुमच्याकडे काही मांडत असतो, तर इथं व्यक्तिगत काही कुणाचं नसतं. हे सर्वसामान्य लोकांचे, जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि ते सोडवणूक करण्याची भूमिका आज अत्यंत खणखरपणे तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार पडताय. त्याचा मनापासून आम्हाला या ठिकाणी आदर आहे. या ठिकाणी आज सगळे आमचे जिल्हाधिकारी महोदय आदरणीय संदीप घुगे सर, त्याचबरोबर आम्ही नरोडे सर, मी काल परवा कुठेतरी ऐकलं की नरोडे सर जिल्ह्याचा दौरा करताय आणि ज्या ह्या गावचं ऐका लागते, तर मग ते गावचं ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं सांभाळून घ्यावं. आम्ही तुम्हाला निधी मागतो, त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे, जी प्रामाणिक लोक आहेत त्या लोकांना देण्यासाठीच मागतो. आमच्या लक्ष असावं, चुकतं आहे म्हणजे उगाच खोटं सांगायला नको. चंद्रकांत दादांचं आज सत्ता असो, मी आज खासदार आहे नाही, पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळी दादांचं प्रेम हे सातत्याने आमच्या पाठीशी राहिलेलं आहे. शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते, आता निवडणुका जिल्हा परिषद येणार, आम्ही म्हणतो काहीतरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही 4-5 महिने राजीनामा द्यावा, तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी, जिल्हा परिषद पार पाडतो, पुन्हा या. मागच्या तुम्ही पालकमंत्री होता, इलेक्शन झाले, आम्हाला खूप त्रास झाला, तो पुन्हा होऊ नये. पण तुम्ही आमच्या ह्या परिसराकडे चांगलं लक्ष देताय. तुम्ही स्वतः आग्रह विश्वित कर्मांनी केला, तुम्ही स्वतः ह्या ठिकाणी आला, हा आमच्या गावाला ह्या ठिकाणी मान दिला, याबद्दल तुमचे आभार मानतो. खूप बोलायचं पण वेळ कमी आहे, दादा पुढे जात असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो, थांबतो. नमस्कार. इतकं राजकारण इंग्लिशमध्ये त्याला फ्लुइड म्हणतो, हा भराभर बदलणारं प्रवाही राजकारण आहे. त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी ते म्हणतायत की आम्ही पाहिले आहोत, उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय करा, तुमचं नावच लावून टाका असं म्हणतील. गमतीचा बाब सोडा, ही दोन्ही घराणं इतकी मोठी घराणी आहेत, त्या घराण्यांनी एक मोठी त्यांची परंपरा आहे राजकीय कामाची, सामाजिक कामाची.